जय शिवराय सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सध्या धुई धुकं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर परत एकदा नवीन सर्व मित्रांना जय शिवराय. तर महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण सक्रिय झालेलं आहे, ढगाळलेली परिस्थिती, अनेक भागांमध्ये धुई धुकं अशा अनेक गोष्टींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. अशा सगळ्या भागांची डिटेल तुम्हाला ऑलरेडी मागच्या पण आपल्या हवामान अंदाज रिपोर्टमध्ये दिलेली होती. त्या पद्धतीनं वातावरण हे सक्रिय झालेलं आहे. पण आता एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपण 8-9 तारखेला जे काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होतो आहे, त्याचा देखील वातावरणाशी बराचसा मोठा धुई धुकं अशा सगळ्या गोष्टींचा समावेश राहणार आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी धुई धुकं त्यावेळी सुद्धा ऍक्टिव्ह असणार आहे. पण 9-10च्या पिरियडमध्ये जसं की आपण पाहतोय की जे काही तेलंगणा आहे, तमिळनाडू आहे, दक्षिण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहेच. पण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशमध्ये यामध्ये फक्त ढगाळलेली परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. पावसाची शक्यता मात्र नाही. ह्याच 10 तारखेला राजस्थानमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होईल अशी शक्यता 9 आणि 10 तारखेच्या दरम्यान आहे. जयपूर, नवी दिल्ली, राजस्थानच्या अनेक जैसलमेर वगैरे भागांमध्ये कोणी जात असेल तर तिकडे देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आता वेळ आहे आपल्याला पुढचा पूर्ण आढावा घेण्याची. तर कुठली तारीख, कुठला जिल्हा आणि कशा प्रकारचं ढगाळलेली परिस्थिती असणार आहे हे देखील पाहण्याची. एकंदरीत चित्र पहा. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या आपण पाहिलं धुळीचा परिणाम पाहायला मिळते, कुठे कमी तर कुठे जास्त. हे मात्र 6 तारखेपर्यंत चालणार आहे. परत याच्यामध्ये काय होईल, 6 तारखेला धुळे, छत्रपती संभाजीनगर या भागात धुळी जास्त राहील. पण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये कमी राहणार आहे किंवा नसल्याचं जमा आहे. पण तुम्हालाही सांगितलं मी 3, 4, 5, 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील धुई धुकं हे कायम आहे. ढगाळलेली परिस्थिती देखील जी आता अंधुकपणा, विजिबिलिटी कमी असणं हे देखील पाहायला मिळते. तर हे असणारच आहे की 7-8ला वातावरण हे मोकळं होऊन जाईल. ढगाळलेली परिस्थिती 6-7ला राहणार नाहीये. परंतु 8 तारखेला परत एकदा वाऱ्याचा जोर मराठवाड्याकडनं, विदर्भाकडनं, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं की दक्षिण उत्तर वाहणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील सिल्लोड, कन्नड, वैजापूर ह्या भागांसह नाशिकच्या सर्व भागांमध्ये आणि धुळे जिल्ह्यातल्या सर्व नंदुरबार, शहादा, जळगाव, भोकरदन, जाफराबाद, बुलढाण्यासह जालन्याचा पण भाग बराचसा आहे उत्तरेकडील, या तालुक्यांना आणि या जिल्ह्यांना धुळी आणि ढगाळलेलं वातावरण पुन्हा येणार आहे. एकंदरीत तुम्हाला मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारच्या वातावरणाचा वेलवर्गीय पिकांना फायदा तर होईल, कारण की गरमीची लेवल आणि थंडीची तीव्रता यामध्ये कमी झालेली आहे. पण याचा मुख्य धोका असा आहे की धुळीमुळे त्या फवारण्या तुम्हाला कराव्याच लागतील. राजस्थानला 8-9 तारखेला वातावरण खराब होते आणि 9-10 तारखेला पाऊस सक्रिय होतोय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि खानदेशकरांचं धुळी धोक्याचं संकट हे जे आहे ते कमी होणार नाहीये. हे चालूच राहणार आहे. हे सत्र जवळपास आपण बघितलं कधी कमी कधी जास्त या रेंजमध्ये. तर अनेक ठिकाणी ही धुळीधुकी राहणार आहे. 9 तारखेला सुद्धा याचा प्रभाव आहेच. दक्षिण भागामध्ये, भारताच्या दक्षिण भागामध्ये 9-10 तारखेला पाऊस हा कायम टिकून राहील. आणि त्यानंतर 11 तारखेला परत एकदा जे काही मराठवाड्याकडे याचं संकट ढगाळलेलं वातावरणाचं होणार आहे. तर चंद्रपूर, नांदेडसह लातूर, बार्शी, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव वगैरे भागात पुन्हा 12 तारखेला धुळी धोका असणार आहे. आणि हे सत्र कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 4 दिवसाला, 8 दिवसाला कायम राहणार आहे, 17 ते 18 तारखेपर्यंत. हे बघा, जानेवारी महिन्यामध्ये थोडे पडतील, इतकं प्रमाणात वाढील, पण असं नुकसान करेल, तुरीचं नुकसान करेल अशी शक्यता नाहीये. गारपिटीचा धोकाही याच्यामध्ये नाहीये. वारे जोराने वाहतील 4-8 दिवस येणार आहे. मग ते धुळीमध्ये जिल्हे कोणते हे लक्षपूर्वक बघा. त्यामध्ये मालेगाव, नाशिक वगैरे सगळे तालुके, छत्रपती संभाजीनगर तर ऑलराऊंड एकही गाव सुटणार नाही, एवढी भयान धुळी आहे. त्यामध्ये पुणे परिसर, लातूर परिसर, म्हणजे एकंदरीत थोडक्यात सांगायचं जास्त मध्ये आहे अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, धाराशिव, बीड जिल्हा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, विशेष करून देऊळगाव राजा, सिंदखेड राजा वगैरे भाग, भोकरदन, जानेफळ, पंडित जे काही भाग आहेत त्या भागांना सुद्धा, नांदेड पट्ट्याच्या लातूर वगैरे निजामाबाद भागाकडनं एक आभाळची लेवल, थोडीफार शितोडी पण राहण्याची शक्यता आहे. पण धोका नाही आहे. तुला काढण्याची शक्यता काहीतरी नॉर्मल पडले तर पडले. दुपारी लातूर, धाराशिव भागात सुद्धा असेच वातावरण बनणार आहे. सोमवारी मग थोडंसं विदर्भातलं कमी होईल, पण आभाळ आहेच. मंगळवारी वातावरण थोडं व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे एकंदरीत 4, 5, 6ला वातावरण थोडं ठीकठाक होऊन जाईल. 6 आणि 7ला परत 8-9ला वातावरण दक्षिण महाराष्ट्राकडनं धाव घेईल. खानदेशला सुद्धा ढगाळलेली परिस्थिती नाशिक क्षेत्रामध्ये राहणार आहे. आणि पुढचा जर अंदाज बघायचा तुम्हाला थोडक्यामध्ये, अजून जसं सांगितलं मी आता, तर 6 तारखेपर्यंत बघितलं आपण, 7ला क्लिअर वातावरण आहे. परत 8ला आणि 9ला अकोला, नागपूरसह धुळी धुकं ढगाळलेलं वातावरण भयंकर, विशेष नाही. आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्या टायमिंगला पाऊस, दक्षिण भारतामध्ये तिकडे आपल्याला काही घेणं नाही. पण ज्यांचे समजा कांदे वगैरे पिकं असतात ना, तिकडलं नुकसान झालं, तिकडे शेतकरी खुश होतात, उलटा खेळ सगळा. तर त्या भागामध्ये नुकसान करणारी कंडिशन आहे. धुळी धुकं तिकडे भरपूर असं 8-8 दिवस चालणार आहे. त्यामुळे तुमचे कुठले पिकं तिकडे एक्सपोर्ट होतात तेलंगणा वगैरे भागांमध्ये, तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करू शकता.
आणि परत त्या भागामध्ये 17-18ला बी तीच परेशान आहे, कारण की लानिना अजून गेलं नाही आहे. लानिनामुळं या बंगालच्या उपसागरात कमी दाब होत आहेत आणि थोडा फायदा आपला असा आहे की डब्ल्यूडीमुळे हे वातावरण महाराष्ट्राकडे जास्त तीव्रता गारपीट, ह्या दिवसात गारपीट पण होत असते, पण तसं गोष्टी घडणार नाही, कारण की इकडनं डब्ल्यूडीचा धाक आहे आणि इकडून बंगालच्या उपसागराचा धाक आहे. त्यामुळे मधला महाराष्ट्र हा व्यवस्थित चाललेला आतापर्यंत तरी बाधा ठरलेली नाहीये. त्या एक महिना होत गेला आता, 1-1.5 महिना. हे बघा 3 ते 4 दिवस धुई जास्त आहे, 5 तारखेपर्यंत धुई जास्त आहे, 6-7ला कमी होते. आणि याच्यामध्ये काय करा, ज्यांचं समजा आता धुईचं चालू आहे फवारणी वगैरे, स्ट्रॉंग घ्या, स्ट्रॉंग औषध घ्या कुठलं पण, अंतरप्रवाही. ठीक आहे. हे बघा 2026ला पाऊस कमी राहणार नाही, फक्त एवढंच आहे, तो तरसवणार आणि पुन्हा तितकाच बरसवणार. ह्या वर्षी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, समजून काळजी करू नका. गेल्या वर्षीपासून आपण फोकस केले सोशल मीडियावरती, काही अडचण नाही आहे मित्रांनो. आपले 2 रिपोर्ट्स असतात. पहिली गोष्ट, हे दोन्ही रिपोर्ट तितकेच तंतोतंत राहतात, फरक पडत नाही. फरक फक्त टक्केवारीचा पडतो, पाऊस किती सांगितला आणि तो किती होणार आहे. पहिला जो रिपोर्ट आपण डिसेंबर महिन्यामध्ये कुठलीही एक तारीख देऊन, कधी 15 तारखेला कधी 23 तारखेला असा काढत असतो, त्या रिपोर्टमध्ये पुढच्या वर्षी धड लानिना नाही आणि अल निनो तर नाहीच. तर तिथे न्यूट्रल कंडिशन सांगितली आहे. न्यूट्रल कंडिशन म्हणजे व्यवस्थित पावसाळा, मध्यम पावसाळा आणि चांगला पावसाळा. आता काय झाली, बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच जणांना अशी सवय झाली आहे की उन्हाळ्यातही पिकं निघली पाहिजे म्हणजे तो पावसाळा चांगला, पण उन्हाळ्यात पिकं निघली की तो ओल्या दुष्काळासारखा पावसाळा असतो. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, या पलीकडे मी समजून सांगत नाही. पण आता यंदाची जी काही कंडिशन आहे ती थोडक्यामध्ये बघा. पहिला जो रिपोर्ट असतो डिसेंबर महिन्याचा आपला, तो रिपोर्ट इतका महत्त्वाचा राहतो की पुढचं वर्ष कसं राहील, कशा पद्धतीचं राहील हे सांगणारा रिपोर्ट असतो. तर त्याच्यामध्ये सरळ सांगितले की न्यूट्रल कंडिशन आहे. जून आणि जुलै आणि ऑगस्ट दरवर्षी पावसाळा परेशान करतो, पेरणी व्यवस्थित होऊन देत नाही. यंदा सुद्धा इतका मोठा पाऊस पडला असून सुरुवातीला पिकं करपायची वेळ आली होती, तेव्हा तो चांगला पडला होता, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि अनेक असे भाग आहेत, जळगाव असेल, इकडे जालना असेल, असे अनेक भाग आहेत. आणि विशेष करून नाशिक जिल्ह्याचे, पुण्याचे आणि साताऱ्याचे 2 तुकडे पडतात. पश्चिम साईडला घाटमाथ्यावरती पाऊस चांगला पडतो आणि तिकडे पडलेल्या पावसाचं नुसतं थंड वारं 2 ते 1.5 महिना वाहतं. ती टायमिंग आता 1 महिन्याची 1.5 महिन्याची होत गेली, ती ह्यावेळी 10-12 दिवसाची शिल्लक राहणार आहे. तर एक्झॅक्टली आता आपण काय करणार आहोत की 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये ही टक्केवारी करणार आहोत. पण पावसाळा चांगला आहे, परतीचा पाऊस देखील भरपूर आहे, व्यवस्थित आहे. नदी नाले चांगले वाहतील, पण तळ्यांची टक्केवारी जी आहे या वर्षी ओव्हरफ्लोपर्यंत गेली होती, सतत ओव्हरफ्लो होत गेला होता. तेवढं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता, टक्केवारी मात्र कमी आहे, हे मात्र नक्की आहे. पण 1972ला गावाची गावं सोडावी लागली होती, ती वाईट वेळ ह्यावर्षी नाही. आणि 10 ते 25 वर्षाचा रेकॉर्ड काढा, कुठलाही रेकॉर्ड काढा तुम्ही. 20 वर्षाच्या रेकॉर्डपर्यंत मजल मारली मी, 15 वर्षाच्या रेकॉर्डपर्यंत मजल मारली की त्यामध्ये काय सांगितलेलं सरळ सरळ की ह्या वर्षी जो लानिना होता, त्या लानिनाच्या पाठोपाठ सुपर अल्निनो आला नाहीये. 1972ला सुपर अल्निनो होता आणि सुपर अल्निनो आपल्याला कळतं तसं सुद्धा आलं नाही. जे कोणी 1992चे जन्मले असतील, मी तर 92चा आहे, कोणी 85ला जन्मला असेल, कोणी 1973 जन्मला असेल, तेव्हापासून आतापर्यंत सुपर अल्निनो आला नाही. अल्निनो आलाय, नॉर्मली आलाय. 2023ला सुद्धा पेरणी झाल्या होत्या, माल व्यवस्थित घरात आले होते, फक्त पिकांना आणि जनावरांना पाण्याची अडचण झाली होती. ही पद्धत ह्या वर्षी होऊ शकते, पण तितकीही नाहीये. 2023 पेक्षाही चांगला पावसाळा आहे. म्हणजे एक्झॅक्टली सांगितलं मी, कॉपी वर्जन म्हणजे एक्झॅक्टली मी तुलना केली आहे 2024च्या पावसासंदर्भामध्ये. ठीक आहे. आता मीही आहे हे सांगणारा आणि तोही आहे सांगणारा, जो काही दुष्काळ सांगणार असेल तो. यंदा तर रेकॉर्ड ब्रेकच. यंदा एकाही शेतकऱ्याला अडचणी किंवा पुढच्या पावसाकडे पाहून धीर सुटेल असं वक्तव्य आणि अशा गोष्टी करणार नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे, ह्या वर्षी आपण जे बोललोय, जुलै महिन्यात सांगितलं, तुम्ही फक्त काळजी करू नका. जितकं तरसवणार आहे ना तितकाच तो बरसवणार. एक्झॅक्टली तो बरसवलाय. 70% भागांना ओला दुष्काळ म्हणून अश्रू तुमचे येतील, एवढं भयंकर पावसाळा ते पण झालंय. आणि हा शब्द दिलाय की न्यूट्रल कंडिशन आहे. पाण्याचा प्रश्न हिवाळाभरनं पाणी होईल इथपर्यंत मजल तो पावसाळा मारणार आहे. आणि हे बघा, एवढा अडवूनपणा पावसाळा करणार आहे, कारण की यंदा टेम्परेचर जास्त असणार आहे. कुठे ढगफुटी, कुठे नदी नाले, काही ना 2-2 महिने घेणारच नाहीये. एक्झॅक्टली ह्या आवर्षण प्रणाल्या सुद्धा याच्यामध्ये सक्रिय होणारच आहेत. पण एवढी काळजी करू नका. काही ठिकाणी जवळपास 3 ते 4 जिल्हे मॉडेलनुसार, आज त्या जिल्ह्यांचं नाव का घेत नाही, कारण की विनाकारण त्यांना आतापासून दाखवत नकोय, त्यांना पेरणीनंतर पिकं मोडायची वेळ येईल अशी परिस्थिती त्याही महिन्यात होणार आहे. पण एवढे घाबरले जाऊ नका. कृत्रिम पावसाचा प्रयोग देखील आपण ह्या वर्षी राबूयात, त्यामुळे त्या पद्धतीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तर आता हे जे काही 2-4 दिवस जाणार आहेत, 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, नाशिक क्षेत्रामध्ये थंडीचं वातावरण देखील जास्त असणार आहे. आणि नाशिक, सातारा, सांगली, मालेगाव, धुळे या भागात थंडी तर राहणारच आहे. फक्त मराठवाडा, विदर्भ थंडी नॉर्मली वर्कआउट करणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका.